एक कार्यक्रम होतो माझा कट्टा, टीव्हीला न्यूज बघायचो सारखा आणि आमचा एक पार्किंग मध्ये ग्रुप बसायचा आणि एक मित्र होता आमचा अक्षय लोखंडे म्हणून. मग आम्ही असं आमच्या त्या सेशनचं नाव ठेवलं की लोखंडे माझा. तो असं बाटली घेऊन सगळ्यांना क्वेश्चन विचारायचा, पाण्याची बॉटल घेऊन, की तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय. पेपरच्या आदल्या रात्री आम्ही तो व्हिडिओ बनवून पोस्ट करून आम्ही झोपून दुसऱ्या दिवशी पेपरला गेलो होतो. दोघं पण पेपरमध्ये पास झाले. इमॅजिन पण नाही करू शकणार की अशी ईमेल आयडी पण असू शकते एवढ्या मोठ्या चॅनलची. डोनाल्ड ट्रम्पच्या नावाने ईमेल आयडी आमची. आमचा तंबाखूवाला व्हिडिओ, आम्ही 3 रूममेट होतो, हा मी आणि अजून एक रूममेट होता. तर आम्ही तिघांनी तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल गेला. एवढा व्हायरल गेला तो त्यावेळेस, ज्यावेळेस इंटरनेटवर तेवढं मराठी ऑडियन्स नव्हतं त्यावेळेस त्या व्हिडिओला 2 मिलियन व्ह्यूज गेल्या. माझी आजी आणि माझे चुलते आमच्या गावातले सगळ्यात मोठे रोस्टर म्हणलं तरी चालते. म्हणजे ते सगळ्यांना रोस्ट पण करणार आणि सगळे लोक असे, एक डायलॉग होता की गंध काय दाबणानं लावत होते. गंध काय दाबणानं लावत होते का, हा मी डायलॉग इंटेन्शनली वापरला की हा लोकांना नोटीस व्हावा आणि बऱ्याच लोकांना झाला. मला मग ते भारी वाटलं की हा, मला मराठी ऑडियन्सला एवढं सांगायचं की तुमच्या बघण्याची पण क्वालिटी वाढवा, लोक बनवण्याची पण क्वालिटी वाढवतील, मी स्वतः वाढवेन. नमस्कार मंडळी, लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जेव्हा आपण ही सिरीज सुरू केली तेव्हाच मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण नाण्याच्या दोन्ही बाजू बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण तब्बल 29 इन्फ्लुएन्सर्सच्या कहाण्या ऐकल्या, पण या कहाण्यांवर लोकांची काय प्रतिक्रिया आहे हे मांडणारी प्रातिनिधिक बाजू आज आपल्याला भेटणार आहे. स्वतःच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव आणून क्रिएटर्सना खरेपणाचा आरसा दाखवणारा एक रोस्टर आज आपल्यासोबत आहे. रोस्टिंग म्हणजे काय, त्याची गरज काय, ट्रोलिंग आणि रोस्टिंग मधला फरक काय, या सगळ्या प्रश्नांसह आपण त्याचा सुद्धा प्रवास जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुमचा फोन, लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही सगळ्याचा आवाज वाढू द्या, कारण आता सगळी गाणी वाजणार आहेत. भेटूया ओमकार बल्लाळ आणि आदित्य विभूते यांना. नमस्कार. नमस्कार. लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात तुमचं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात आधी ओमकार, कसं वाटतंय? थोडं ऑकवर्ड, नर्वस, सगळ्या फिलिंग एक सोबत चालू आहेत आता माझ्या. का बरं? कारण मी ज्या पण वेळेस शूट करतो किंवा जे पण माझं चालतं ते फक्त एका बेडरूम मध्ये घरात. ऍक्च्युली घरात कोण नसतं आणि मी कोणाला येऊन पण देत नाही, ना मित्र ना घरातले कोणी असं. आणि आज मी एवढ्या सगळ्या पण आतापर्यंत तू इतक्या जणांचे इंटरव्ह्यू बघितलेस, त्यावर प्रतिक्रिया दिल्या, आज तुझा इंटरव्ह्यू, काय फिलिंग आहे ती? आता मला काय बोलायचं आणि काय नाही ते माझ्या मनात सगळं चालू आहे की मी दुसऱ्यांना किती क्रिटिसाइज केलं आजपर्यंत आणि आज मी काय बोलणार आहे. सगळं एकदम कन्फ्युजन झालंय सगळ्या गोष्टींचं, पण ठीक आहे, करू आपण अरे बिंदास्त. तर मंडळी, तुम्ही ओमकारला तर सगळेजण बघता स्क्रीनवर, पण आदित्य आपल्याला कदाचित चॅनलवरती पण तुमच्या कधी दिसलाय? नाही, इनिशियली एका व्हिडिओ मध्ये आणि बाकीच्या वेळेस तर असंच होतं की म्हणजे मी आणि आदित्य आतापर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांचा इंटरव्ह्यू घेतलेला, आज आम्ही दोघं देतोय. अरे वा, मग भारी फिलिंग असेल ना. पण हे सो आदित्य, मला तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे की या संपूर्ण चॅनलच्या ग्रोथ मध्ये, म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुझा रोल काय आहे? तुम्हाला माहित असेल एक कार्यक्रम होतो माझा कट्टा, तर मी टीव्हीला न्यूज बघायचो सारखा आणि आमचा एक पार्किंग मध्ये ग्रुप बसायचा आणि एक मित्र होता आमचा अक्षय लोखंडे म्हणून. तर तो असं बाटली घेऊन सगळ्यांना क्वेश्चन विचारायचा, पाण्याची बॉटल घेऊन, की तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय. मग आम्ही असं आमच्या त्या सेशनचं नाव ठेवलं की लोखंडे माझा. मग आमची सेमिस्टर एक्झाम आली सेकंड सेमची आणि असं या मॅथ्स 2चा पेपर होता, M2चा, आणि दोघांनाही काही येत नव्हतं. आमचा खूप अभ्यास झाला होता असं आमचा भ्रम होता. मग आम्ही रात्री बसून काय करायचं तर म्हणलं आपण व्हिडिओ बनवू. पहिला व्हिडिओ आम्ही त्या दिवशी बनवला आणि रात्री बनवला आणि पोस्ट करून झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी उठून बघतो तर एक 15-20 हजार त्यावेळेला ते व्ह्यूज खूप होते आमच्यासाठी. 16 हो, 2016 पहिल्या व्हिडिओसाठी ऑडियन्स एवढं नव्हतं युट्यूबवर. आणि ऍक्च्युली आम्हाला ना त्या गोष्टीचा काही घेणं देणं नव्हतं की आम्ही टाकले आणि लोक बघणार आहे. ते गेलं व्हायरल ते, आणि त्यावेळेस नाव पण माहित नव्हतं काय द्यायचं. आता ते ह्यानं नाव सांगितलं फक्त आम्ही ट्रम्प. मग ते डोनाल्ड ट्रम्पचा चेहरा वापरला, तर मग काय ठेवायचं मग डोक्यात होतं ते लोखंडे माझा. चला ट्रम्प माझा ठेवू, आपण एक न्यूज अँकरचाच घेतोय तर मग ते ट्रम्प माझा घेऊ, असं त्या चॅनलची सुरुवात झाली होती. आणि तू कुठलं पेपरचं काहीतरी म्हणाला होतास मगाशी, त्याचा काय रेफरन्स होता? तेच ना, मॅथ्स 2चा पेपरच्या दिवशी, पेपरच्या आदल्या रात्री आम्ही तो व्हिडिओ बनवून पोस्ट करून आम्ही झोपून दुसऱ्या दिवचा पेपरला गेलो होतो. इंजिनिअरिंग. दोघं पण पेपर मध्ये पास झाले. अरे वा, हे महत्त्वाचं म्हणजे मॅथ्स 2चा पेपर. ओके. त्यावेळेपासून माझा रोल होता. नंतर मग आम्ही हॉस्टेल लाईफ संपली आमची. हॉस्टेल लाईफ संपल्यानंतर चॅनल थोडा ग्रो झाला. मग ॲडव्हर्टाईज यायला लागल्या, प्रमोशन्स यायला लागले, मॅनेजमेंट कमी पडायला लागलं. मग परत आमचा माझा वेगळा
आम्ही असं काय ठरवलं नाही की मी हे करणार तू ते करणार, मनानेच सुरू झालं की मी मॅनेजमेंट करेल बाबा, ठीक आहे. सो ओंकारला बोलायची आवड होती म्हणून तू कॅमेरा नाही. समोर आलास की कसं काय? माझ्या एवढी इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी तुम्हाला ना आतापर्यंत नसेल भेटली. तुम्ही इंटरव्ह्यू घेताना पण म्हणताल की पहिला इन्फ्लुएन्सर असा बघितला की शांत की एवढं बसलाय. कमी बोललाय. सो बेसिकली तशी सुरुवात झाली. एक साधारण मी जेवढं बघितलंय तुमच्या चॅनलवर 6 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ सगळ्यात जुना आहे, बरोबर? 2016ला सुरुवात फर्स्ट झाली. इयरला होतो इंजिनिअरिंगच्या त्यावेळेला. ओके, सो तुम्ही दोघे इंजिनियर आहात. हो, कॉम्प्युटर इंजिनियर. ओके, सगळे इंजिनियर्स आणि असे काही वेगळ्या फील्ड मधलेच नंतर येऊन युट्यूब कडे वळतात, नाही का? नाही, मध्ये मध्ये मी थोडासा प्रयत्न करेन रोस्ट करायचा. ओंकार एवढं मला जमणार नाही, पण तरी ओके. सगळी गाणी वाजणार, नावाचंच म्हणजे नावच इतकं युनिक आहे. काय त्याच्या मागची स्टोरी आहे? स्टोरी अशी आहे की हा आणि यांचा ग्रुप, यांच्या ग्रुपमध्ये मी नंतर जॉईन झालो. मला सुरुवातीला माहित नव्हतं. मी ज्यावेळेस पुण्यात आलो त्यावेळेस बऱ्यापैकी मला माहित नव्हतं की हिंदी पण बोलायला लागते आणि इंग्लिश पण बोलायला लागते. मी आलो मराठीतून आणि माझी मराठी लँग्वेज तर तुम्हाला माहिती आहे, ऍक्सेंट लँग्वेज नाही बोलणार, ऍक्सेंट. आणि नंतर याची आता हा पण शुद्धच बोलायचा पुण्यात आला त्यावेळेस. मी नंतर बघितलं की हा पण माझ्यासारखाच बोलतो. त्यावेळेस मला वाटलं की माझ्या गावचा आहे. नंतर समजलं की हा तिकडच आहे. नंतर ह्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन झालो आणि ह्यांचे असेच डायलॉग स्लँग्स होत्या. ते वर्गात बसून पाठीमागून काहीतरी बोलायचं, मग ते मला मजा वाटायला लागली. आणि आमच्या चॅनलचं नाव हे नव्हतं इनिशियली. जसं न्यूज चॅनलचं नाव असतं तसं आमचं ट्रम्प माझा नाव होतं चॅनलचं. ओके. आणि आमची ईमेल आयडी पण तुम्ही असं इमॅजिन पण नाही करू शकणार की अशी ईमेल आयडी पण असू शकते एवढ्या मोठ्या चॅनलची. डोनाल्ड ट्रम्पच्या नावाने ईमेल आयडी आमची. आणि मग ज्यावेळेस हे सगळं डबिंगचं बंद झालं आमचं आणि एवढं काही आम्हाला इंटरेस्ट नव्हता आणि माहित नव्हतं की असं ग्रो पण होऊ शकतं. आणि असं म्हणजे करिअरच्या दृष्टीने आम्ही कधी बघितलं नाही, फक्त टाइमपास करायचं की ह्याचा पण टाइम जात नाही, मी इंट्रोवर्ट आहे, मला काय करायला नाही, मला लिहायला आवडतं. ओके. म्हणजे मी लिहायचो अशा गोष्टी, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे फनी टाईपमध्ये. तर मी याला म्हटलं की करूया आपण. मग तशी सुरुवात झाली. सगळी गाणी वाजणार नंतर नाव ठेवलं मी. आणि ते पण ह्यांचं ऐकून, यांचे डायलॉग ऐकलेले जुने. मी म्हणलं काहीतरी असं करू शकतो की रोस्टिंगला रिलेट होईल आणि एक चालून जाईल की सगळी गाणी वाजणार. आणि असं कोण एवढं प्रत्येकाला कसं आपलं नाव ठेवायचं, आपलं नाव फेमस करायचं, तसं माझं नव्हतं की मला कोणी ओळखू नये असं माझं होतं. आणि माझं पर्सनल स्वतःचं अकाउंट इंस्टाग्रामला पण नव्हतं. आणि त्यातून मग नाव ठेवलं आणि थोडे दिवस आयडेंटिटी हिडनच होती. पण नंतर ज्यावेळेस कॉन्ट्रोवर्सीज व्हायला लागल्या मग मी स्वतःची पण आयडी काढली. की कुठल्या अशा कॉन्ट्रोवर्सीज, कुठून सुरुवात झाली की तू समोर येऊन बोलायला लागलास? पहिली गोष्ट तर मी जे शेट लोक जे म्हणतात त्यांना मी पहिल्यांदा रोस्ट केलं, तर ती माझी पहिली कॉन्ट्रोवर्सी होती. आणि तिथून म्हणजे काय त्यावेळेस घडलेलं म्हणजे तेव्हा? ऍक्च्युली ते शेट लोकांचे डायलॉग्स वगैरे माहिती आहेत. आता एवढं नाहीत करत, पण त्यावेळेस लय अति व्हायचं आणि ते रोस्ट करायचो मी. पहिली व्हिडिओ बनवली. मला ऍक्च्युली मी ट्विटरवर पण जास्त ऍक्टिव्ह होतो आणि मला तिथं समजलं की ह्यांचं असलं पण चालू आहे. मग मी ट्विटरवरून शेट लोकांची व्हिडिओ बनवली. आता त्यातली एका व्हिडिओवर कॉपीराईट स्ट्राईक आहे आणि एक व्हिडिओ मी स्वतः डिलीट केली. कारण त्यावेळेस कॉन्ट्रोवर्सीमध्ये काय झालं की मी नवीन व्हिडिओ टाकली आणि ज्यांच्यावर व्हिडिओ बनवली त्यांचा फॅन बेस ऑलरेडी जास्त होता आणि त्या ऑडियन्सला माहितच नव्हतं की रोस्टिंग काय आहे, मी का बनवले. त्यांना कसं की आमच्या फेवरेट क्रिएटरला हा बोललाच कसा काय. मग ती कॉन्ट्रोवर्सी अशी झाली की मी व्हिडिओ बनवली, त्यांनी मला रिप्लाय केला तिकडून आणि मी बोललो की ठीक आहे बाबा, मी व्हिडिओ रिमूव्ह करतो. आणि मी केलीच नाही. मला वाटलं जास्तीत जास्त काय करणार आहे, बोलणार आहे सोडून देणार आहेत. पण त्यांनी तिकडून व्हिडिओ टाकले आणि त्या व्हिडिओ खाली एवढ्या घाण घाण कमेंट यायला लागल्या. आणि त्यावेळेस मी सांगू का नको मला माहित नाही, पण मी त्यावेळेस गव्हर्नमेंट एक्झामचा अभ्यास करत होतो. तर मला काय वाटलं, हा जर मॅटर जास्त वाढला तर त्या गोष्टीवर इफेक्ट होऊ शकतो, तर नको करायला. मग ते बोलले की तू आमच्यासाठी एक सॉरीचा मेसेज टाक. मी बोललो ठीक आहे. आता सॉरीचा मेसेज आपल्या इंग्लिशमध्ये अपॉलॉजी म्हणजे पण सॉरीच असतं आणि सॉरी म्हणजे पण सॉरी. मग मी पूर्ण असा मोठा मेसेज लिहिला आणि त्यात खाली अपॉलॉजी असं लिहिलं. तर ते एवढे हुशार लोक, शेट लोक, त्यात सॉरी शब्द कुठं आहे. त्याच्यावरून माझ्याबरोबर 3 दिवस भांडणार. मी म्हणलं अरे सॉरी म्हणजेच ते असतं, अजून मी तुम्हाला काय समजून सांगू याच्यापेक्षा. मग नंतर सॉरीचा मेसेज टाकला, त्यांना ब्लॉक करून टाकलं, तो व्हिडिओ घालवला, त्यांनी पण तो व्हिडिओ डिलीट केला. माझ्याकडे अजून आहे, मी कधीतरी फ्युचरमध्ये टाकेन रिॲक्शन व्हिडिओ म्हणून, पण आता तरी नाही सध्या. तर ही माझी पहिली कॉन्ट्रोवर्सी होती. आणि त्याच्यानंतर मी चॅनल जवळपास 1 महिना बंदच ठेवलेला. कारण मला ते सहन नाही झालं, सवयच नव्हती मला या गोष्टींची. म्हणजे कॅमेराची सवय नव्हती. तो माझा पहिलाच फेस कॅम व्हिडिओ होता. त्याच्या आधी आम्ही असंच डब व्हिडिओ बनवायचो. आता तू जसं म्हणालस की सवय नव्हती आणि कठीण आहे म्हणजे कॅमेरासमोर पटकन येऊन बोलणं, आणि त्यात तू एकटाच असतोस. जर 4 लोक असतील ते गप्पांमध्ये कोण कोण सगळेजण कॉन्टेंट देऊन बोलू शकतात. पण मग ते एकट्याने बोलताना ती सवय नव्हती, ती कशी लावून घेतलीस आणि त्याच्यासाठी काय एफर्ट्स घेतलेस वेगळे? पहिले तर डब व्हिडिओ बनवताना पण आम्ही ना एक डायलॉग म्हणायचो आणि ते जॉईन करायचो. इथपर्यंत आमची परिस्थिती होती. आमचा तंबाखूवाला व्हिडिओ, आम्ही 3 रूममेट होतो
हा, मी आणि अजून एक रूममेट होता. तर आम्ही तिघांनी तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल गेला. एवढा व्हायरल गेला तो त्यावेळेस, ज्यावेळेस इंटरनेटवर तेवढं मराठी ऑडियन्स नव्हतं त्यावेळेस त्या व्हिडिओला 2 मिलियन व्ह्यूज गेल्या. आणि मला फोन यायचे की हा तुझाच आवाज आहे, आणि मला माझा आवाज नाही, मला माहित नाही कोणाचा आहे, मी नाही बनवला तो व्हिडिओ. आणि त्यावेळेस मला अजिबात आयडेंटिटी रिव्हील करायची नव्हती माझी. आणि मग असंच मी घरी एकटा ट्राय केलं. मी बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या की असं करू शकतो तसं करू शकतो. आणि माझ्याकडे कॅमेरा होता, घरच्यांच्या कृपेने मला फोटोग्राफर पण व्हायचं होतं आणि घरच्यांनी मला फोटोग्राफर व्हायसाठी कॅमेरा घेऊन दिलेला. आणि त्यावेळेस लेन्सेस वगैरे अशा कोणत्याच गोष्टी माहित नव्हत्या, कसा आवाज रेकॉर्ड होतो कायच माहित नव्हतं. मग थोडं मी शिकलो की कशा गोष्टी होतात इकडून तिकडून सगळ्या गोष्टी. आणि इन्फोटेनमेंटचा व्हिडिओ बनवायचा असं ठरवलं मी कोरोनाच्या आधी, की ज्या कोरोनामध्ये ज्या फेक गोष्टी येतात, व्हायरल होतात, मग त्याच्यावर रियालिटी लोकांना सांगायचे असं माझं होतं. मग मी तशा पण व्हिडिओ बनवल्या सुरुवातीला. आणि त्या व्हिडिओ मला चांगल्या वाटायच्या की मी पर्सनली काहीतरी करतोय आणि माझ्या त्या अभ्यासाच्या रिलेटेड होतं. पण नंतर मला समजलं की लोकांना हे सगळं नाही बघायचं. मग मी हा मार्ग निवडला की हे करूया. आणि तसंच मग थोडं थोडं बोलायला शिकलो आणि मग होऊन गेलं, काही एवढं नाही. झालं, मस्त झालं मग. आता चाललंय व्यवस्थित सगळं. आणि लवकरच म्हणजे सगळी गाणी वाजवण्याचं आता 95,000 सबस्क्रायबर आहेत, 96,000 झाले. 96,000 आहेत. लवकरच होतील, 100K पण होणार आहेत त्याच्यामुळे. येस. पण हे सगळं घडत असताना आदित्य तू कुठे होतास, नेमकं काय करत होतास या म्हणजे बॅकएंडला? बॅकएंडला तसं म्हणायला गेलं तर मी काहीच करत नव्हतो, पण आणि तसं म्हणायला गेलं तर सगळं मीच करत होतो. आदित्यची स्टोरी आदित्यपेक्षा मी जास्त सांगू शकतो. मी Continue. असा माणूस आहे की मला जर समजा कोणी समोरून मेसेज केला, माझ्याबरोबर कॉन्ट्रोवर्सी झाली, मी असा गप बसणार. मी आदित्यला फोन करणार, हा फोन नंबर आहे, याच्याशी बोल, काय असेल ते मिटवून घे. डिलीट करायची डिलीट करू, भांडायचं भांडणं करू, काय पण करू, पण मी मध्ये पडणार नाही. पहिल्यापासून असंच आहे. मी पुण्यात होतो हॉस्टेलला, आम्ही दोघं एकाच रूम मध्ये होतो. काही झालं आदित्य सगळ्या गोष्टी बघतो. आदित्य म्हणजे एक बॅकबोन सारखा आहे. असं काय आमचं ठरलं नव्हतं की तो करणार आहे, मी हे करणार आहे, पण माझ्यासाठी आहे तसं. आणि तेवढं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे की काही फरक नाही पडत ह्या गोष्टींचा. आदित्य आणि तू कधीपासून एकत्र आहात? 2016 पासूनच ना? म्हणजे इंजिनिअरिंगच्या अगदी सुरुवातीपासून. ओके. त्या आधी कसं होतं तुम्ही दोघं जण आली म्हणजे वेगवेगळे, तू शाळेमध्ये म्हणा किंवा कॉलेजला येण्याआधीपर्यंत कसा स्वभाव होता? शाळेमध्ये स्वभाव माझा एकदम शांत होता. मी 11वी-12वीला जेव्हा पुण्यात आलो आणि एकदमच ते वातावरण मी एक्सपोज झालो, मग तिथून मला समजलं की आपल्याला पण शांत नाही राहून चालणार. आपल्याला ह्या सोसायटीमध्ये राहायचं असेल तर त्यांच्यासारखंच बनलं पाहिजे. आणि पुण्यातली ती त्यावेळेची, आता बोलू नये पण माजलेली जी शेट लोक, कसं आहे ना शेट, ते सगळे शेट लोक आमच्याबरोबर 11वी-12वीला होते सिंहगड कॉलेजला. तर त्यांच्यात राहून राहून ती सवय झाली मला, म्हणजे ऍक्सेप्ट केलं की बाबा हे असं पण आहे सोसायटी. तर तसं होतं. म्हणजे तुम्ही मग जेव्हा त्यांना म्हणजे ज्यांच्या बरोबर तुम्ही राहत होता त्यांच्यापैकी म्हणजे त्यांच्याकडून शिकून थोडंसं जे ट्रोलविल केलं, तेव्हा त्यांची कशी रिॲक्शन होती? म्हणजे बाकी तुम्ही दोघं सोडून जे बाकी क्लासमेट्स असतील, तुमचे मित्र असतील, त्यांचा पण हातभार होता? अगदी इंजिनिअरिंग संपेपर्यंत कुणाला माहित नव्हतं जास्त की तुम्ही आम्हीच आहे ते करताय. दोघं. आम्ही कधी फेस नाही दाखवलं, फेस नाही रिव्हील केला आम्ही कधीच. मुद्दा तू म्हणालास तसं की तुला कळलं की हे चालत नाहीये, म्हणून मला काय केलं पाहिजे, म्हणजे इन्फोटेनमेंट कडून तू रोस्टिंगकडे वळलास. पण मग रोस्टिंगच का? कारण तू म्हणालास तू लिहितोस कॉमेडी, फनी. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ना एक म्हणजे बऱ्याच वाट असतात असं बोललं तर चालेल. काय सीन आहे की एखादी गोष्ट तुम्हाला अशी सांगायची की सरळ की ही गोष्ट अशी होती, आणि त्या गोष्टीला रिलेटेड बऱ्याच गोष्टी असतात. तर आपण असं गेलं तर कोणाला स्ट्रेट मार्गाने नाही जावं वाटत, आणि गेलं तरी पण लोकांना समजत नाही की हा बाबा हा स्ट्रेट सांगतोय तर समजूया. पण त्या गोष्टीला रिलेट करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. त्यांना जर गुंडाळत गेलं ना तर ते लोकांना जास्त, आणि त्यांच्याबरोबर अजून जास्त असं सर्कल वाढत जातं. मग आता मला एखाद्या गोष्टीवर बोलायचं इम्पॉर्टंट, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एखादा असा पॉईंट पण असतो की ज्याची मला लोकांना द्यायचे, नॉलेज द्यायचं किंवा सांगायचे ती गोष्ट समजून. तर त्या रिलेटेड कोणत्या तरी इन्फ्लुएन्सरबद्दल त्या गोष्टी पण असतात की ते चुकीचं करतंय, मग ती मला ह्या ऑडियन्सला पण समजून सांगायचे. एवढंच फक्त, की म्हणून मी रोस्टिंगचा मार्ग निवडला की मी इन्फोटेनमेंट तसं पण करू शकतो. मी काय व्हिडिओ टाकतो पण डायरेक्ट की असं कधी कधी. माझी बोर्ड एक्झामचे व्हिडिओ आहे, तुमच्या पण बघण्यात नसेल आली. परत पॉलिटिकल व्हिडिओ आहेत, त्या पण कदाचित तुम्ही नसतील बघितल्या. अजित दादांवाली वगैरे एक बघितलीये मी. तर त्या व्हिडिओ जास्त चालतच नाही, आणि त्यात मी स्ट्रेट बोलतो. तेच जर मी कोणत्या इन्फ्लुएन्सरला धरून बोललो किंवा मग समाजातल्या कोणत्या एखाद्या व्यक्तीबद्दल बोललो तर मग ते जास्त लोकांपर्यंत जातं. आणि इन द एंड माझा मोटो काय की जास्त लोकांपर्यंत पोहोचावं जे मला मांडायचं आहे ते. ओके. सो म्हणजे याच्यामध्ये प्रॅक्टिकली इन्फ्लुएन्सरला कुठलीही हेट देणं हा हेतूच नाही. तू म्हणजे तो म्हणतोही अनेकदा व्हिडिओमध्ये, बरोबर? ओके. सो आता किती झालं कॉन्टेंट, त्याची किती कन्सिस्टंटली टाकावं लागतं हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. एवढ्या लोकांना नवनवीन रोस्ट करायचं हे ठरतं कसं? प्लॅनिंग कसं होतं?
आज ह्याची Planning- ह्याची गाणी वाजवायची, त्याची गाणी वाजवायची. काय होतं ना, मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवते तर मला माहिती आहे की ह्या टॉपिक बद्दल सध्या बोलायची गरज आहे. आता रिसेंटली माझ्या जेवढ्या व्हिडिओ झाल्या, आता मागच्या महिन्यापासून तुम्ही बघितले असतील, तर त्या टॉपिकवर बोलायची गरज होती आणि सीझन चालू होता लग्नाचा. माझ्या भावाचं लग्न आहे पुढच्या महिन्यात आणि आम्ही जस्ट असंच बुकिंग, फोटोग्राफर वगैरे सगळ्या गोष्टींचं, आणि मला ते नावं पण घ्यायची नाही तिथं. पण चालू होतं. तिथून मला समजलं की ह्या गोष्टीचं किती म्हणजे हे झाल्या, मार्केट झालंय. हो. म्हणजे ओव्हर झाले त्या गोष्टी. हम्म. आता फोटोग्राफरला मी फोन केला की आम्हाला फोटोग्राफीसाठी पाहिजे, तर तो तिकडून काय बोलतो की मग 2 अशा लेडीज आहेत त्या तुमच्या हे करायला येतील मेकअप वगैरे करायला, तर त्यांना पण ऑर्डर द्या ना आमच्या बरोबर. म्हणलं का नाही, त्यांना पण गरज आहे आमच्या बरोबर. त्यांना पण म्हणलं ठीक आहे ना, आम्ही कुठनं पण आणू, तुमच्या बरोबर जाण्याची काय. आणि मी तो व्हिडिओमध्ये डायलॉग टाकलेला, मी असे मोस्टली जे डायलॉग बोलतो ना व्हिडिओमध्ये किंवा स्क्रिप्टमध्ये, ते माझ्या रिअल लाईफ मधलेच असतात. हो, अच्छा. प्रॉब्लेम काय ना की लोक बोलतात विसरून जातात आणि माझं काय, मी शांत बसून ऐकतो. मला माहित असतं की पुढे जाऊन हे कुठं वापरायचं. नोटबीट करून ठेवतो का कुठे काही घडलं तर? डोक्यात. सगळं डोक्यात. बरं. काय क्रायटेरिया असतो, म्हणजे बेसिकली तू आता म्हणाला सीझनल गोष्टी तू निवडतो, आता लग्न आहे तर आपण ते डोक्यात आलं म्हणून, असं नाही की आता लग्नाच्या सीझन मध्ये ते व्हिडिओ बनवायचे असं नाही. ते माझ्या डोक्यात आलं रॅन्डमली की याच्यावर बनवू शकतो आणि ते समजतं लोकांना काय पाहिजे, ते पण समजतं. पण त्याच्यामध्ये तू म्हणालास तसं आता कुठला इन्फ्लुएन्सर ह्याच्यात आपण टार्गेट करायचं, हे कसं ठरतं तुझं? टार्गेट नव्हतं. आता इनिशियली मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवला त्यावेळेस मी सगळ्यांना घेतलं. हा, हो, बरोबर. आणि नंतर ज्याला यायचं तुझं असतं ना against- ते बरोबर येतात आपल्याकडे, असं होतं. ज्याला जे लागतं ना पॉइंट, तो त्याला टोचतो, तो स्वतःहूनच परत पोक करतो आपल्याला, तुम्हाला का असं बोलला म्हणून. बरं. पहिल्या ह्याच्यात कोणाचं नाव नसतं, हा, पहिल्या याच्या सगळ्यांसाठी सगळ्यांचंच असतं कॉमन मध्ये. आणि मग नंतर एक्सक्लुझिव्ह. ज्याला तो जास्त लागतो तो मग परत शेवटी माझ्याकडे येतो. आता तुझा व्हिडिओ समज एक 9-10 मिनिटांचा असेल, पण तू त्याच्यासाठी कितीतरी व्हिडिओ बघत असशील, बरोबर? बघतो. तुला कंटाळा नाही येत? आता पहिलं तर ठीक होतं की कंटाळा यायचा, आणि मी स्वतः असं म्हणजे आता माझा लहान भाव आहे, आम्ही दोघं जर कधी बघत असलो ना तर उठून जातो अक्षरशः 3-4 मिनिटाला तो उठून जातो, म्हणतो तुझं तू बघ, मी एवढं क्रिंज बघू शकत नाही. हा, मी तोच मला प्रश्न पडतो की मग तरी साधारण किती होतं, तरी किती वेळ जातो एक व्हिडिओ बनवण्यासाठी? एक असतं की मला किती लिहायचं आहे आणि मग मला तिकडून किती वापरायचं आहे याच्यावर ठरतं की. आणि मग माझं जर लिहायचं जर जास्त असलं की माझ्या डोक्यात आहे की मी एवढं लिहू शकतो, तर मला जास्त बघायला नाही लागत. आता पुढचा प्रश्न म्हणजे बघ कसं आहे, हे सगळं झालं बाहेरचं, युट्यूबवर काय दिसतं, तुम्ही काय बोलता वगैरे वगैरे. पण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ना आपल्या घरातच खूप रोस्टर्स असतात. म्हणजे आई आपले काही काही वेळेला असे डायलॉग मारते किंवा नातेवाईक. तुमच्या आयुष्यात असं रोस्टिंगशी संबंधित कोणी असं प्रेरणास्थान आहे का घरी माझी वगैरे? आजी, जी आता नाहीये, माझी आजी आणि माझे चुलते दोघं पण आता नाहीत, पण आमच्या गावातले सगळ्यात मोठे रोस्टर म्हणले तरी चालेल. म्हणजे ते सगळ्यांना रोस्ट पण करणार आणि सगळे लोक असे थोड्या वेळापुरते सगळ्यांना वाटतं की काय झालं, काय नाही, काय बोलला, असंच का बोलला. पण ते दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळीच मग परत आमच्या घरी येणार, परत हसत बसणार. मग मी तेच बघायचो की ह्यांचं बोलणं कसं आहे, आणि ते माझे डायलॉग्स वगैरे बऱ्यापैकी आमच्या आजीचीच भाषा आहे. तुझं गाव कुठलं ओमकार? सातारा, म्हणजे सातारामध्ये मान तालुका म्हणत. ओके. कारण कसं माहितीये का, मी रोस्टर बाकीचे पण बघितलेत, राईट? तर अनेक ह्यांच्यामध्ये ना तो एक टोन येतो, म्हणजे स्पेसिफिकली आता नाव घेऊन सांगायचं तर कॅरीमिनाटी टोन फार सगळ्या रोस्टर्स मध्ये मला ऐकायला मिळाला. असतं. तुझा वेगळा टोन आहे. तर ते करताना तू बाकी म्हणजे जेव्हा रोस्टिंग सुरू केलंस तेव्हा आधीचे कोणी बघितले होतेस का की जे ऑलरेडी एस्टॅब्लिश करत होते अशा प्रकारचे व्हिडिओ, असं काही? बघायचो मी कॅरीमिनाटी कधी बघत होतो ज्यावेळेस कोणाला माहितीच नव्हतं. कॅरीमिनाटीचा आम्ही बरोबर फर्स्ट इयरला असतानाच आम्ही Gaming बघायचो. वाला. हा, तो गेमिंग वाला, त्यावेळेस तो फेस कॅम नव्हता Face cam बनवत. नव्हता. मी ह्याला दाखवायला जायचो, हे बघ ना कसलं भारी चाललंय, आपण पण असलं करू, कोणाला दिसणार नाही. पण मग तेच असतं की शिव्या कशा द्यायच्या, ते तर घरातल्यांना नाही आवडत आणि आपल्याला पण, मला पण स्वतः पटत नाही शिव्या देणं. तर टोनचं काय होतं ना, मी पहिल्यांदा ट्राय केलं की मी आता बरेच रोस्टर आहेत मी बघितलेत, त्यांची भाषा एकदम चांगली आहे, ती पुणेरी भाषा किंवा तुम्ही पण बोलताय ती तुमची भाषा एकदम. मी पहिल्यांदा ट्राय केलं, मी 2-3 लाईन बोललो ना, तिसऱ्या लाईनला माझी परत ती चालेल, ऍक्सेंट ती चालेल आणि शब्द चुकायचे माझे. आता मी जास्त बोलायला लागलो ना की मग शुद्ध बोलायला लागलो की मग मी कुठेतरी गणलो. मग मी म्हणलं दुसऱ्याच्या टोन मध्ये मी रोस्ट करू शकत नाही, माझ्या फिलिंग्स अशा पण दिसणार नाहीत. आणि पहिल्यापासून असं होतं की फिलिंग्स दाखवायच्याच नाहीत. एक असतं की विदाऊट एक्सप्रेशन पण गोष्टी होऊ शकतात आणि लोकांपर्यंत डिलिव्हर होऊ शकतात. मला सुरुवातीला भरपूर क्रिटिसाइज केलं लोकांनी की तू एक्सप्रेशन, कारण ते एक स्टेरिओटाइप सेट झालता की अग्रेसिव्ह बनून रोस्ट करणं म्हणजेच रोस्ट आहे, परत अशा रागीट एक्सप्रेशन देणं म्हणजेच रोस्ट आहे. मग शांत बसून पण तुम्ही डायलॉग डिलिव्हरी करू शकता, समोरच्याला पण टोचतात, बघणाऱ्यांना पण समजतात. आणि शेवटी मग मला समजलं की जे मी ओरिजिनल आहे ते जर तसंच बोललो तर लोकांना माझे थोडी लेट म्हणजे सगळ्यांपेक्षा माझे कमी स्पीडनं ग्रो झालो मी सगळ्यात. पण तरी कारण आता वेगळं जे- आहे. म्हणजे हा, ते late growth- कन्सिस्टन्सी पण आहे, पण consistency हे पण आहे थोड्यामध्ये- की लोकांना वाटतं की
काय बोलतोय. आता बऱ्याच लोकांना असं, आता एक रिसेंटली मी व्हिडिओच्या खाली कमेंट बघितला की तू म्हणजे किती शाळा झाली तुझी, तू शिकलायस का नाही, तू कसलं बोलतोस. म्हणलं अरे माझ्या एज्युकेशनमध्ये 3 जण ग्रॅज्युएट होऊ शकतील आणि माझ्या मार्कामध्ये 5 जण पास होऊ शकतील. किती बरं, सांगून टाक एकदाच. काय करतोस तू सध्या, काय करता म्हणजे युट्यूब हे फुल टाइम आता चालू आहे की साइड बाय साइड काही वेगळं सध्या शेअर मार्केट चालू आहे. ओ म्हणजे तू ट्रेडिंग वगैरे त्याच्यामध्ये आहे? ट्रेडिंग बोलू शकता. ओके. आणि काय शिक्षण झालंय? इंजिनिअरिंग, हा, BA पॉलिटिकल सायन्स. ते बोलताना पण नाही करत पॉलिटिकल, तिथे धाडधाड बोलतो. मगाशी तू म्हटलंस तसं की बरेच काही मॅटर विटर झाले की असतो आदित्य नाही असतो नाही, तोच सांभाळतो तोच म्हणजे. सांभाळतो. मग सांग बरं, एखाद्या मॅटर बद्दलच बोलू आता आपण. कारण तू ज्यांच्याबद्दल बोललास त्यातले अनेक जण असे की ज्यांचं काय म्हणूयात, कितीही क्रिंज असो किंवा काही असो, त्यांचा फॅन बेस आहे आणि यू कॅनॉट डिनाय दॅट. तर तो फॅन बेस जेव्हा तुम्हाला टार्गेट करत असेल तर तेव्हा कसं, किंवा असं काही प्रत्यक्ष झालं, कमेंटमध्ये तुम्ही इग्नोर करू शकता, केला तर रिप्लाय एखादा सॅवेज करू शकता, प्रत्यक्ष काही घडलंय का कधी? कॉल, धमकी? नाही, खरं सांगायला झालं तर प्रत्यक्ष त्यांना यायची हिंमतच नाही, ते करतच नाहीत. कधी आता जस्ट कपड्याच्या फ्रँचायझीवरनं तो व्हिडिओ होता, त्याच्यात आता मी नाव घेत नाही त्यांचं, त्यांनी कॉल ह्याला डायरेक्ट कॉल नाही केला, त्यांनी त्याच्या इंस्टाग्रामच्या फॉलोअर्सला सांगितलं की ह्याला जाऊन मेसेज करा. त्यातल्या अर्ध्या फॉलोअरला माहित पण नव्हतं की का मेसेज करायचा आहे आणि काय मेसेज करायचा आहे. मग काय केलं? त्यातल्या अर्ध्याने ह्याला परत फॉलो बॅक केलं. तर ते डायरेक्टली कधीच तुम्हाला काही बोलायला येत नाही, त्यांच्याकडे पॉइंटच नसतो की हे तू मलाच बोललायस. त्यांचं नाव कधी स्पेसिफिकली पहिल्या व्हिडिओत घेतलेलं नसतं आणि मग नंतर ट्रोल व्हायला किंवा पोक करायला सुरुवात झाली तर मग तो व्हिडिओ दुसरा पडतो. पण पहिल्यांदा ते कधीच अंगावर काही, आतापर्यंतचा माझा अनुभव आहे की कोणी डायरेक्टली भेटलं नाही, कोणी डायरेक्टली फोन करून शिव्या दिलेल्या नाही, काही नाही. काही म्हणजे असे राडे नाही झाले? नाही, करायचे पण नाही राडे. घरातून स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, काहीही करा, त्याच्या नादाला लागू नका. घरी कशी होती मग रिॲक्शन जेव्हा, म्हणजे आता समोर येऊन बोलायला लागल्यावर ती कशी होती? ते ह्याच्याच घरी होते, माझ्या घरी एवढं काही नव्हतं. हा आता जर याच्या घरच्यांचा सपोर्ट असतो तर हा पण व्हिडिओ मध्ये असता. पण त्यावेळेस असं होतं की म्हणजे माहित नव्हतं ऍक्च्युली आम्हाला काय करायचं ते आम्हाला माहित नाही, आणि घरच्यांना आम्ही काय समजून सांगणार की आम्ही हे करतोय. ऍक्च्युली आम्ही रोस्टिंगच्या आधी मी वाईन्स बनवायचा पण ट्राय केला, पण त्याचा काय सीन झाला, मी ज्यांना घेतोय कॅमेरामध्ये, म्हणजे कॅमेराच्या फ्रेम मध्ये जे पोरं आहेत त्यांना पण मला सांगता येईल की आपल्याला करायचं आहे काय. मग त्यांच्या घरच्यांना पण सांगता येईल की आम्ही असं करणार आहे, मग आपण एवढं मोठं होऊ शकतो, असं करू शकतो. मग शेवटी मला नाही जमलं म्हणून ते पोरं नाही आले परत ना, मग ते सगळं राहिलंच. की मला समजलं की काय करायचंय ते मला एकट्यालाच करायचंय, नाहीतर मग राहिलं. युट्यूब नाही केलं तरी पण आपण जगतोय की. आता मी ह्याच्याबद्दल म्हटलं, म्हणजे वादांबद्दल म्हटलं, चुकून मला वाटत नाहीये, पण चुकून कधी असं झालंय का की एखादा क्रिएटर किंवा एखादा इन्फ्लुएन्सर ज्यांच्याबद्दल तुम्ही बोललात त्यांच्याकडून पण स्पोर्टिंगली ती गोष्ट ऍक्सेप्ट केली गेली आहे किंवा तशी चांगली रिॲक्शन आली की ठीक आहे तू बरोबर बोललायस किंवा जे काय? अरे वा, असा एखादा किस्सा सांगू शकाल? आता मला ना नाव घ्यायची नाहीत कोणाची, नाही घेतलं तरी चालेल. मी एका क्रिएटरला रोस्ट केलेला, तर ते बोलले की तुझी स्क्रिप्ट ना आतापर्यंतच्या म्हणजे रोस्टिंग कम्युनिटी जी आहे ना त्याच्यातली तुझी स्क्रिप्ट आहे, ते कोण लिहितं आम्हाला माहित नाही, पण एवढे सॅवेज लिहितं आणि तुझं समजणार पण नाही लोकांना, कारण त्यासाठी IQ जास्त पाहिजे लोकांचा, की तुझ्या पंचलाईन मारतोय त्याचा रेफरन्स कुठं ना कुठं लागतोय ना, ते समजणं शक्य नाही. आणि मग नंतर त्यावेळेस मला समजलं की तू सपोर्टिंगली घेतले कारण तुला स्क्रिप्ट समजली, आणि बरेच क्रिएटर असे आहेत मराठीतले की त्यांनी मला मेसेज करून ॲप्रिशिएट केलं ह्या गोष्टीसाठी की तुझ्या स्क्रिप्ट एक नंबर असतात, तू जे लिहितोस ते बोलतो. पण नंतर मला समजलं की तुम्हाला समजून काय फायदा नाही, मला ऑडियन्स पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. मग नंतर मी थोडं स्मूथ केल्या गोष्टी. त्यावेळेस आधी 6 मिनिटाची व्हिडिओ व्हायची एक, आता 10 मिनिटाची व्हायला लागली, फक्त स्मूथ केल्यामुळे एवढं. ऑडियन्सचा कसा सपोर्ट आहे या सगळ्यामध्ये, म्हणजे त्यांना का आवडतंय, तुला काय वाटतं? ऑडियन्स एक असतं की एक सपोर्ट करणारा ऑडियन्स, माझं एक सपोर्ट करणारा ऑडियन्स आहे, आणि एक ज्याला रोस्ट केलं त्यांना हेट करणारा ऑडियन्स आहे. म्हणजे फ्रँकली बोलायचं झालं तर आता मी असं सांगू शकतो की सगळं ऑडियन्स माझंच आहे, माझ्यावर प्रेम करतं, पण असं काही नाही, दोन्ही बाजूचे असतात. तरी किती प्रपोर्शन? 50-50 बोललं तर चालेल. म्हणजे पहिलं एवढं नव्हतं 50-50, ज्यावेळेस मी सुरुवातीला होतो त्यावेळेस माझं 10% असतं म्हणलं तरी चालेल, आणि बाकीच त्यांचं. पण आता 50-50 झालं. आता म्हणजे तुझ्याही बोलण्याची शैली लोकांना आवडते, त्याच्यामुळे लोक चॅनलकडे येत आहेत, बरोबर? सो आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळूयात. हे आता मी तुझे जे व्हिडिओज बघितले त्याच्यावरनं मी तुला प्रश्न विचारले. आता कमेंट्स पण वाचल्या ना मी थोड्याफार, तर त्याच्यात काहींनी अनेकदा प्रश्न विचारलेत, तू दिली असशील उत्तरं तुझ्या वेगळ्या माध्यमातून, पण आपण एक या प्रकारे एक ठोस उत्तर देण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे?
सो सुरू करूया आपलं पुढचं सेगमेंट, कमेंटवर कमेंट. पहिला प्रश्न, हे म्हणजे मी इतक्यांदा ज्यांना ज्यांना पटत नाही ना विषय रोस्टिंगचा, त्यांची ही एक कमेंट कॉमन असते की तुम्हाला काय करायचंय, तुम्ही दुसऱ्याची धुणी का धुता, तुम्ही तुमचं का नाही कॉन्टेंट बनवत. तर ह्या सगळ्यांना तू काय सांगशील? हे जे चाललंय, जे बनवतोय आम्ही, तो पण एक कॉन्टेंटचा टाईपच आहे. हा. आणि जर ते नसतंच अलाउड तर त्याला युट्यूबने परमिशन का दिली असती? आता नाही, पण एक वेळेस जगातला सगळ्यात मोठा युट्यूबर पण रोस्टरच होता. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, किंवा नवीन आलेलं ऑडियन्स आहे, किंवा मग ते रील स्टार्सचं किंवा शेट लोकांचा ऑडियन्स आहे, त्यांनी कधी ह्या गोष्टी बघितल्याच नाही. त्यांना एवढंच माहिती आहे, एक 100 वेळेस डायलॉग मारला, 15 सेकंदाचं म्युझिक लागलं की लय भारी वाटतं. मग त्यांना असं वाटतं की काय बघितलं आणि काय केलं, आणि ते स्टेटसला टाकलं व्हॉट्सअपच्या की मग तर जिंकलंच. मग 4 पाहुण्यांनी बघितली, 4 मित्रांनी बघितली की मग ही सगळ्यात मोठी माणसं, लावा लावा ताकद. असा विषय यांचा. आणि दुसरं, आम्हाला काय करायचं, आम्हाला काय करा, कुणाच्या पर्सनल लाईफशी काय घेणं नाही, करताय करा. पण ज्यावेळेस ते सोशल मीडियावर येतं, 10 लोकांना दिसतं, त्यातली 5 लोक इन्फ्लुएन्स होतात, त्यांच्या लाईफमध्ये त्याच्यामुळे बदल घडतात. मग तेच जर आमच्यामुळे चांगलं होत असेल तर काय अडचण नाही. बरोबर. तेच आता मी म्हटलं तसं याला जोडून हा प्रश्न पण केला जातो की आय गेस तू पण एकदा ह्याच्याबद्दल उत्तर दिलं होतंस की लोक असं म्हणतात की ज्याला जे बघायचंय ते तो बघणार आहे. म्हणजे एखाद्याने व्हिडिओ टाकला, एकदा बघितला, तुम्हाला आवडला नाही, तुम्ही तो स्किप करू शकता, किंवा म्हणजे त्याला अनसबस्क्राईब करा, सबस्क्राईब करूच नका, हेही ऑप्शन असतात, ज्याचं त्याचं आयुष्य. मग रोस्टर लोक वेगळं स्वतःच्या आयुष्यातल्या गोष्टी का नाही सांगत, किंवा स्वतःचे अनुभव सांगून हे का नाही सांगत? म्हणजे मगाशी तू म्हणालास तसं सरळ सांगून ऐकत नाही, पण तरी आता जे मी सांगतोय व्हिडिओमध्ये ते असं नाही की ते प्रत्येक वेळेस त्याच रील बद्दल मी बोलतोय. कधी कधी व्हिडिओच्या शेवटच्या भागात किंवा स्टार्टिंगच्या भागात जे असं रेफरन्स दिलेले असतात ते माझ्या आयुष्यात झालेल्या गोष्टी असतात, ते मी सांगतो. पण आता काय, मी कोणाच तरी नाव लावले तर लोकांना काय वाटतं की मी त्याच्याबद्दलच बोलतोय, असं नसतं. प्रत्येक वेळेस माझ्या जवळपास घडणाऱ्या गोष्टी किंवा माझ्या आयुष्यात झालेल्या गोष्टी याच्याबद्दल पण मी कधी कधी बोलतो, पण डायरेक्ट आपण तिथं पण कोणाचं नाव घेऊ शकत नाही ना. यामध्ये फोटो आणि व्हिडिओचे जे आपण तू क्लिप्स वापरतोस, तर त्याच्याबद्दल म्हणजे तू म्हणालायस की युट्यूब कडून हे अलाउड आहे पॉलिसी, पण एक स्पष्ट पॉलिसी सांगायची झाली तर तुला काय तुझा अभ्यास आहे त्याच्याबद्दलचा? ज्यावेळेस सेन्सिटिव्ह टॉपिक असतो किंवा मला वाटतं की ही गोष्ट सेन्सिटिव्ह आहे तर मी ब्लर करतो व्हिडिओ. मला बरेच मेसेज येतात की दुसऱ्या कोणत्या रोस्टरच्या व्हिडिओमध्ये दिसत नाही, मग तू का करतो? म्हणजे असतं एखाद्याची प्रायव्हसी, मला वाटतं की ह्याची प्रायव्हसी नाही गेली पाहिजे, पण ज्यावेळेस ते स्वतःहून येतात त्यावेळेस मग मी प्रायव्हसीचा विचार नाही करत. म्हणजे ती काळजी तू घेतोस तुझ्या एंडने तरी. आता एखाद्या लहान मुलाचा व्हिडिओ मला टाकायचा आहे तर मी आता रिसेंटच्याच व्हिडिओमध्ये होता तर मी ब्लर केला की मला वाटलं की नाही करायचं आपल्याला, पण त्यानंतर समजलं की समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीची काळजी नाही, तर मी करून काय करणार, आणि माझ्यापेक्षा जास्त लोक त्यांना बघते ते. बरोबर. याच्याशी ना काय मुद्दा आहे की आता रोस्टिंग इन्फ्लुएन्सर्सना, क्रिएटर्सना, तर तुम्ही पण, मी तुम्हाला इन्फ्लुएन्सर्सच म्हणेन, पण क्रिएटर्सना वगैरे करणं ही एक बाब झाली. काही रोस्टिंग कम्युनिटीमध्ये जे लोक आहेत ना त्यांच्यात पण होतं रोस्टिंग. एक मी कॉन्सेप्ट अशी ऐकली होती, मला चुकत असेल तर सांग, मिल्किंग होतं टॉपिकचं. तर असं नाही वाटत का की ही काही बैठक बसते का की चला आज आता ह्या वेळी सगळे आपण एकत्र सगळ्यांना, कारण तू जे मेकअपचे व्हिडिओ बेसिकली टाकलेस त्याच्या 1 आठवडा आधी 1 आठवडा नंतरही अनेक जे क्रिएटर्स होते रोस्टिंग करणारे स्पेसिफिकली, त्यांनी त्याच पद्धतीचे व्हिडिओ, त्यांचे ऑफकोर्स डायलॉग वगैरे वेगळे असतील काही प्रमाणात, पण त्याच पद्धतीचं होतं. तर हे का होतंय, किंवा हे का एकत्र टार्गेट केलं जाणं का होतंय? आता मला माहिती नाही की मेकअपचा व्हिडिओ कोणी पहिल्यांदा बनवला. जेवढं मला माहिती आहे, जेवढा माझा अभ्यास आहे, मी बघितलेला की व्हिडिओचा मीच पहिल्यांदा तो कन्सेप्ट, म्हणजे माझ्या डोक्यात होतं की बनवायचा, पण मला कसं बनवायचं ते माहित नव्हतं. बरेच कन्सेप्ट असे आहेत की माझ्या डोक्यातनं 5 वर्षापासून आहेत की मला याच्यावर कधीतरी पुढे जाऊन, जसं मला मेन्स वेअरवर व्हिडिओ बनवायचा होता तो माझ्या डोक्यातनं कमीत कमी 3 वर्ष आधीपासून होता. मग मी बनवला, ते यायला डोक्यात ती स्क्रिप्ट बनायला एक टाइम लागतो. मी मेकअपवर व्हिडिओ बनवला आणि बऱ्याच लोकांना, तर काय सीन असतो ना, व्हिडिओ व्हायरल गेला की लोकांना वाटतं की याच्यावर रीच येईल, मग त्याच्यासाठी बनवतात सगळे व्हिडिओ. असं काय नाही की मिल्किंग करायचंय, प्रत्येकाला व्ह्यूज तर असतच, कोण फ्री मध्ये करायला तर आलं नाही की चला मला टाइम जात नाही, मी रोस्टिंग व्हिडिओ करतोय. इव्हन दो काही व्हिडिओ मध्ये डायलॉग पण आहे असेच आहेत, सेमच, पण काय बसून ठरवलेलं नाही, त्यांनी इन्स्पिरेशन घेतलं म्हणू शकतं. बाकी आणि आता मी कोणाचं नाव घेऊन बोलायचं तर मग काय, तू जळतोय, मग तुझे सबस्क्रायबर कमी आहे, त्यांचे जास्त आहे, मग तुला ते असतं, ते करायचं करा, वापरायचं होते कॉपी, असं हे मान्य नाही करत. ते मग माझ्या मनात एकच असते की तुमच्या सारख्यांच्या 5 स्क्रिप्ट मी नाश्त्याला खातो. बर, आता हा थोडा एक सिरियस टॉपिक आहे. म्हणजे
कसं आहे ना, क्रिएटर्सच्या बाबतीत मी अनेकदा बघितलंय की जे प्रमोशनल व्हिडिओज असतात ना ब्रँड्सचे, मग भले ते ब्युटी प्रोडक्ट असो किंवा काही कुठलाही ब्रँड, तर ते प्रमोशन जेव्हा केलं जातं तेव्हा पण रोस्ट करणारे त्यांना अनेकदा बोलतात. पण तुमच्या चॅनलवर पण पर्टिक्युलरली काही ब्रँडचं प्रमोशन आहे ज्याच्याबद्दल लोकांनी आक्षेप घेतला होता. म्हणजे इवन इफ आय एम नॉट रॉंग की त्याच्यामध्ये गेमिंग वगैरे संबंधित आहे. तर हे लक्षात न आल्याने होतंय का, ते टाळण्यासाठी पुढे काही करणार की ते घेताना ते ब्रँड्स तुम्ही काही काळजी घेताय का? आता सरळ बोलायचं तर गॅम्बलिंगचे प्रमोशन आहेत हे सगळे, त्यात काय वाद नाही. म्हणजे सगळ्यांनाच आता ते रील स्टार आहेत, म्हणजे रील्सवर ज्यावेळेस मी कॉन्टेंट बनवला, समजा मी रील्सवर कॉन्टेंट बनवला असता तर मी एका स्टोरीत सांगितलं असतं की पुढच्या व्हिडिओला तुम्ही इग्नोर करा. पण आता आमची युट्यूब व्हिडिओ असं नाही की मी एक व्हिडिओ टाकणार की उद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे सगळं इग्नोर करायचे आणि उद्या व्हिडिओ, असं तर नाही करू शकत. आणि त्याच ह्याच्यात त्या गोष्टी नाही बोलू शकत. तरी मी बोलतो त्या याच्या आधी की आपले सबस्क्रायबर हुशार आहेत, त्यांना माहित आहे कुठे इग्नोर करायचं असतं, कुठल्या गोष्टी बघायच्या असतात. पण लिटरली मी जानेवारीपासून फेब्रुवारी म्हणजे 2 महिने मी ना कोणते प्रमोशन नाहीत केले. मग मी बऱ्याच युट्यूबर्सला फोन केले, म्हणजे जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत मोठे मोठे, काही लोक इथं पण येऊन गेलेत तुमच्या इथं. ओके. हा, त्यांना तर त्यांना विचारलं की असा सीन आहे, तुमच्याकडे जेन्युअन म्हणजे प्रमोशन असतील, म्हणजे मला नाही करायचं, मला पटत नाही, आता माझ्या मनालाच पटायचं बंद झाले त्या गोष्टी की मी करतोय. तर ते बोलले की तू कशासाठी आला युट्यूबवर? मी बोललो की एक करिअर म्हणून. म्हणजे तू करिअर म्हणून बघतोय तर करिअर मधनं पैसा पण आला पाहिजे. तर ते बोलले हा ठीक आहे, तू कर म्हणले, काय अडचण नसते या गोष्टीची, सगळेच करतात. आणि ते ब्रँड येतात याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट आता कायद्याने ही गोष्ट इलिगल नाही. पहिली गोष्ट लिगल नाही बोलणार, पण कायद्याने ती गोष्ट इलिगल पण नाही भारतात. असा कोणताच कायदा बनला नाही की ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर असं काही गोष्टी इलिगल आहेत. आता लोकांचं नुकसान होतं, सगळीकडे होतं. म्हणजे लाईफ, आता एका मी कमेंटला रिप्लाय केला की लाईफच रिस्क आहे, तर तुम्ही ह्याच्यात रिस्क घेतली म्हणून काय, आता तुम्ही उद्या जगचाल का नाही मरचाल का नाही ह्याची गॅरंटी नाही. तर शेवटी असतं रिस्क ॲपिटाईट तुमची किती आहे. तुम्ही एखादी गोष्ट करताय तर त्यात रिस्क असते, सगळ्या गोष्टीत रिस्क असते. पण सिन्स पॉलिसी म्हणून, म्हणजे आपण मगाशी पण बोलत होतो की पॉलिसी म्हणून या पद्धतीचे ब्रँड्स अवॉइड करायचा असा काही तुमचा प्लॅन आहे का? आधी काय व्हायचं माहितीये का, चांगले ब्रँड्स यायचे म्हणजे एज्युकेशनल प्लॅटफॉर्मचे किंवा गेमिंगचे, म्हणजे गॅमलिंगचे नाही, गेमिंगचे ऍप्लिकेशन्सचे वगैरे. पण हळूहळू असं झालं की ते ब्रँडच बुडीत निघाले. मग शेवटी दुसरा पर्याय राहिला नाही की, आणि आमचंच असं नाही की मोठे मोठे युट्यूबर्स सुद्धा घेतात, मग आपण त्याच्यापासून का मागं राहायचं? शेवटी अर्थकारण महत्वाचं आहे. आणि जास्त मी काय बघत नाही, जे पण येतं ते सगळे इकडूनच येतं. मी याला सांगतो असं असं आलंय कर, मला इंटिग्रेशन करून दे, मी पुढे पाठवतो अपलोड. आणि युट्यूबच्या गाईडलाईन मध्ये आहे तर आपण का नाही करत? गाईडलाईन पेक्षा जास्त असा अजून कोणता कायदा बनला नाही. जर बनवला गव्हर्नमेंटनं तर मी स्वतः बंद करू आपण, अवॉइड करीन, म्हणजे बनवणारच नाही. ओके. बर, मला आता तुला एक म्हणजे एक प्रश्न असा विचारायचा होता की तू आता तुझ्या कामाच्या निमित्त अनेक प्रकारचे व्हिडिओज बघत असतील ना, तर मला त्यातले 2 ना, की म्हणजे एक व्हिडिओचा प्रकार जो तुला खूप आवडतो आणि एक व्हिडिओचा प्रकार जो म्हणजे मला ना फेकून द्यावासा वाटतो फोन. पहिला तर स्टोरी टेलिंग वाला, तो आवडतो. ब्लॉगर्स बनवतात असले ब्लॉग, नाही की हॅलो गाईज मी इथं चालले, मी म्हणजे मी पण करतो, पण मला ते करायचं नाही ऍक्च्युली, पण ते बघणार ऑडियन्स नाही. जर हा इंटरव्ह्यू जर मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचला ना, तर मला मराठी ऑडियन्सला एवढं सांगायचं की पण तुमच्या बघण्याची पण क्वालिटी वाढवा, लोक बनवण्याची पण क्वालिटी वाढवतील, मी स्वतः वाढवेन. तुम्ही असे ब्लॉग्स बघितले नसतील, असे ब्लॉग्स बनवेन, पण मी नाही बनवू शकत, कारण जर मी बनवलं आणि जर बघणार असतील 100-200 लोक, तर मी एवढा एफर्ट्स का घ्यायचे? तसा कॉन्टेंट मला बघायला, आणि मी तसंच बघतो व्हिडिओ फक्त युट्यूबवर, दुसरं काय बघत नाही. म्हणजे ते बाहेरच्या देशात जातात लोक किंवा मग इथं पण फिरतात, आणि ते स्टोरी टेलिंग त्यांचं भरपूर एक म्हणजे क्वालिटीज ते, की असं वाटतं की पिक्चर बघतोय आपण एखादा, त्या टाईपचं. आणि जे आवडत नाहीत असे असं कोणतं नाही, कारण प्रत्येक जण काही ना काही क्रिएट करायचा प्रयत्न करतो आपापल्या परीनं. आम्ही पण कधीतरी क्रिंज केलं असेल आणि आमची पण क्वालिटी खराब होते. अजून पण काही एवढं आम्ही वर गेलो नाही, पण नाही कोणाला असं की तू खराबच करतोय तू करूच नको फेकून. असं जर खराब वाटलं तर जाऊन सांगतो की बाबा असं असं इम्प्रूव्ह करू शकतो तू, नाही तर व्हिडिओ बनवतो. हा ठीक आहे, रोस्टिंग मधून तर समजतंय. हे तुमच्या काय म्हणत सबस्क्रायबर्सचे प्रश्न होते. पुढच्या सेगमेंटमध्ये ना मला तुला आलेले या साधारण किती 6-7 वर्षांच्या त्याच्यापेक्षा जास्त जो जर्नी आहे हा, त्याच्यामध्ये आलेल्या अनुभवांविषयी थोडंसं विचारायचंय, आणि ट्रोलिंग विषयी एक साधारण मला तुझं मत ऐकायचंय. ओके, सो सुरू करूया आपलं पुढचं सेगमेंट, ट्रोलिंग ते स्क्रोलिंग. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये ना कसं होतं की सोशल मीडियाच्या 2 बाजू असतात ना, एक कौतुकाची आणि एक ट्रोलची. तर आपण चांगल्यापासून सुरुवात करूया. आतापर्यंत ह्या सगळ्या प्रवासात तुला
एक आदित्य सोडल्यास कोणी अशी खूप भक्कम साथ दिली आहे, कोणी खूप भारी कौतुक केलंय की त्याने वाटलं हा चल ठीक आहे आपण काहीतरी बरोबर करतोय, आहेत अशी एखादी कमेंट म्हणजे तू स्पेशली सांगितलीस तर? आता अशी भारी कमेंट बघायला गेलं तर सगळ्यांना प्राऊड फील होतं की घरातल्या म्हणजे घरात अशा बॅकग्राऊंड मधून कोण नाही की ज्याने कधी कॅमेरा फेस केला. इव्हन सेल्फी कॅमेरा पण घरातले जर सेल्फी काढायला जर मी असं बघेल तर घरातले एक इकडे बघतं एक तिकडे बघतं असं होतं. म्हणजे आता ठीक आहे पण कॅमेरा कोणी अजूनपर्यंत फेस केला नाही. आणि दुसरी गोष्ट जे बॅकग्राऊंड आहे ना त्याच्यात तर असल्या गोष्टी नाहीत, तर मग घरातून सगळ्यांचा मला सपोर्ट मिळतोच. आणि बाहेरच्या लोकांना अजून माहित नाही की ह्याच्यातलं पोटेन्शियल किती आहे आणि मला नाही सांगायचं की मी किती कमवतो किंवा किती कमवू शकतो. तर बाहेरच्यांना वाटतं की ह्याच्यात पोटेन्शियल होतं की हा काहीतरी करू शकला असता अजून वेगळं आणि हा युट्यूब करतोय. तर मग तेच आहे की घरातलेच फक्त घरातले सध्या समजतं आणि ज्यांना पाठीशी. दिसतंय ना ते सपोर्ट करतात. तर बाहेरच्यांना वाटतं आणि ऑब्विसली की लोकांना वाटतंच की आता पण आणि सबस्क्रायबर्स पैकी कोणी अशी छान कमेंट केली असेल किंवा तुला खूप पाठिंबा दिला असेल? सबस्क्रायबर तर बरेच आहेत. म्हणजे मी एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येईल असं नाही, आहे. कमेंट सांग, म्हणून नाव नको सांगूस. मला बेसिकली की तुला आवडतं ते वाचायला, या कमेंट आल्या ना की मला असं वाटतं की हा आपला व्हिडिओ बरोबर झालाय. म्हणजे काय पंच लाईन असते काय डायलॉग असतं ते डायलॉग जर मला कमेंटमध्ये दिसलं ना की मग मला वाटतं की ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला, ही लोकांना नोटीस होते, तर मग मला भारी वाटतं. जसं मी लास्टच्या व्हिडिओमध्ये एक डायलॉग होता की गंध काय दाबनानं मी लावत आत्ता तुला तोच सांगणार होते माहितीये. गंध काय दाबनानं लावत होते का, हा मी डायलॉग इंटेन्शनली वापरला की हा लोकांना नोटीस व्हावा. कमाल. आणि बऱ्याच लोकांना झाला. मला मग ते भारी वाटलं की हे होतंय, लोक बघतात. म्हणजे असं नाही की असंच बघायचं म्हणून बघताय किंवा समोर आले म्हणून, की काय मला म्हणायचंय ना त्या गोष्टी समजल्या की मग बरं वाटतं ते. ओके. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तसं की रोस्टिंग हे जोपर्यंत मस्करीत घेतलं जाते किंवा त्यातून जरी सल्ला देत असशील, मार्गदर्शन करत असशील, तर ते एका लिमिट पर्यंत शब्द योग्य वापरून जोपर्यंत होते तोपर्यंत ठीक आहे. पण आता सध्या रोस्टिंगच्या पुढे जाऊन ट्रोलिंग जास्त लोकांमधून होतंय. त्या दोघांमधला फरक काय वाटतो तुला? रोस्टिंग मधून समोरच्याला इम्प्रूव्हमेंट करायची पण एक एम मिळते, म्हणजे की समोरचा व्यक्ती इम्प्रूव्ह करू शकतो त्या गोष्टी जर त्यानं बदलल्या स्वतःमध्ये तर. आणि असं नाही की, आणि ट्रोलिंगचा विषय काय की त्या पर्टिक्युलर गोष्टीला ट्रोलच करायचे. आता सगळी गाणी वाजणार हे ज्यावेळेस इंस्टाग्राम पेज होतं त्यावेळेस तुम्ही म्हणला ना स्क्रोलिंग पासून ट्रोलिंग पर्यंत, ज्यावेळेस आम्ही स्क्रोल करायचो त्यावेळेस मी इंस्टाग्रामवर ट्रोल करायचो. एकूण आता मला तुला एक शेवटचा प्रश्न विचारून, दोघांना पण खरं तर, कारण ओंकार जरी दिसत असला समोर तरी तुझं पण एक त्यातलं अस्तित्व महत्वाचं आहे. पुढे काय इथून पुढे? म्हणजे समजा आता 1 लाख सबस्क्रायबर झाले, त्याच्यानंतर फुल टाइम युट्यूबच असणार आहे की काय नेमकी दिशा ठरवली आहे? आता जो सेकंडरी आमचा आहे इन्कम सोर्स, ह्याला रिव्हील करायचं नाही करायचं माहित नव्हतं, पण सेमच आहे. पण जर युट्यूबचा आम्ही कधी सबस्क्रायबरच्या दृष्टीनं आलो नाही की आता म्हणतो की 1 लाख सबस्क्राईब करायचे, सबस्क्राईब करून टाका असं तसं, पण ॲक्च्युली नाही आहे असं काही की मला ते सबस्क्रायबर पाहिजेत किंवा मला जेवढं ऑडियन्स बघतंय ना की मला अजून ऑडियन्सनं बघावं, माझा दृष्टिकोन समजून घ्यावा. की एक होतं पहिल्यापासून मनात की मला समाजासाठीच करायची आहे एखादी गोष्ट. जर मी समजा आज एखादी परीक्षा दिली असते, ऑफिसर झालो असतो किंवा कुठे जॉबला लागलो असतो, तर मी तेच केलं असतं, समाजकार्य. जर आणि दुसरं मला ते पॉलिटिक्स मध्ये पण जास्त इंटरेस्ट आहे. जर मी समजा राजकारणीत झालो असतो तरी मी समाजकारणच काहीतरी केलं असतं. तर यातून पण त्याच गोष्टी होत्या. त्या उद्या जाऊन मला एखादा मेसेज द्यायचा आहे आणि ह्या प्लॅटफॉर्म मधून जातोय तर चांगली गोष्ट आहे, तर मला हेच कंटिन्यू करायचं आहे. उद्या जाऊन कॉन्टेंट मध्ये काय चेंज होऊ शकतो, मी सांगितलं ना की बघणाऱ्यांची जर लेवल वाढली तर आम्ही पण लेवल वाढवू. आपण जर बघणाऱ्यांनाच हे बघायचं तोपर्यंत चाललंय तोपर्यंत. सो एक सल्ला द्यायचा जर झाला व्ह्युअर्सना, जसा तू मगाशी दिलास, तर हाच आपण एक म्हणूयात की तुम्ही चांगलं बघायला लागा, आम्ही चांगलं पब्लिक वाढायला पाहिजे. नाही म्हणजे जे पण बघताय ना ते तुम्ही त्या लेवलनं बघा. असं नाही की पब्लिकला बघायला समजत नाही की अशा गोष्टी नाही त्या, पण त्या दृष्टिकोनातनं बघायला शिका त्या गोष्टी. आदित्य, तू काय सांगशील? आणि माझं तेच म्हणणं की पब्लिकचा म्हणजे आता जे आहे ना, पब्लिकला एक हुर्ऱ्यागिरी म्हणजे नाही का फालतूगिरी जास्त आवडते. थोडंसं इंटेलेक्च्युअलपणा वाढला पाहिजे की काय म्हणतोय हे समजून घेणे आधी महत्वाचं आहे. नाहीतर उगाच हसून तो विषय 1 मिनिटात सोडून दिला मग त्याला काय अर्थ नाही. मग मोठोच तो आहे की रोस्टिंगच्या मार्फत एक मेसेज पण गेला पाहिजे लोकांना. मग आमचं तेच म्हणणं आहे की थोडंसं पब्लिकनी शाणं झालं पाहिजे, अजून थोडं पाहिजे, म्हणजे क्रिएटर्स शाणे होते. क्रिएटर्स शाणे होते. तुम्ही ते बघताय म्हणून ते समोरचा व्यक्ती तो बनवतोय ना कंटेंट. येस, तेच मला म्हणा. सो आदित्य आणि ओंकार, तुम्ही एवढा वेळ काढून आलात आणि गप्पा मारल्यात. मी तुला म्हंटल तसं बेधडक गप्पा मारल्यास. बेधडक झालं मी पहिल्यांदाच एवढं बेधडक, ते पण बिना कट करता बोललो. तुमचा फोन आला त्यावेळेला मी पहिला फोन लावला की जायचंय आपलं, तू येणार असलास तर मी येतो. नाही इथपर्यंत की
तू शेजारी बसणार असला तर मी इंटरव्ह्यू देणार नाही तर मी देणार नाही म्हणून मी तुम्हाला म्हणलं की दोघांचं घेऊ. पण आता जास्त बोलला हो ओंकार. आता बोला हा. एकदा ओळख झाली की मग काय मग काय नसतं नाही. थोडस सुरुवातीला बाबा कसं बोलायचं काय बोलायचं बरं, आणि एक महत्वाचा प्रश्न, मी इंटरव्ह्यू बरा घेतला की ह्याच्यावरनं करणारच रोज? नाही नाही बघू बघूया. स्कोप ठेवायचा थोडा. नाही ठेवते, रोस्ट ठेवते. करायचं नाही काय पण ठीक आहे आता बाकीच्या लोकांचं काय आहे ते बघूया. बघूया कारण याच्यावरती काय आता रिएक्शन. सगळ्यात मोठी हिपोक्रसी झाली. हिपोक्रेसी नाही, नाण्याच्या दोन्ही दोन्ही बाजू. दोन्ही बाजू. पण हे ठीक आहे आता माझा पॉईंट ऑफ व्ह्यू पण मी हे सगळं व्हिडिओ मध्ये नाही बोलू शकत. मग मी तेच ऍक्च्युली आदित्यांना पण मी तेच म्हटलं की तुझ्याविषयी, कारण तू लोकांना बोलतोयस हे दिसतंय, हो, पण हो. तू कोण आहेस हे दिसलं जास्त गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही हे लोक ठरवतील. आणि आय होप या इंटरव्ह्यू मधून त्यांना क्लिअर ते होईल. ठेवायचा माझ्यावर पण डोळे दाखवून विश्वास ठेवू नका. सगळ्यावर क्वेश्चन करा. सगळ्यांवर क्वेश्चन केला पाहिजे. मी पण Yes. 100% खरं असेल काय माहिती. बर, सो येस, तुम्हाला दोघांनाही तुमचे खूप आभार की तुम्ही वेळ काढून आलात आणि इतक्या लांबून आलात त्यासाठी तर स्पेशली थँक्यू. तर हे होते सगळी गाणी वाजणारचे ओंकार आणि आदित्य. त्यांच्याबरोबरच्या गप्पा, त्यांची मतं तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही शेअर करणार असाल तर लोकसत्ता लाईव्ह बरोबर सगळी गाणी वाजणार या पेजला सुद्धा टॅग करा, त्यांनाही सबस्क्राईब करा, त्यांनाही सपोर्ट करा. आणि अशाच नवनवीन इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, त्यांच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला नक्की फॉलो करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.